आणि ज्या विषयाला अनुसरून आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे तो विषय आमच्या आदिवासी समाजातील संवैधानिक आरक्षणाशी संबंधित विषय आहे। ज्या पद्धतीनं इतर समाज आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी करून आपल्या राजनैतिक उणिवा पूर्ण करत आहेत, त्या उणिवा पूर्ण नाही होईल यासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत। आणि राजकीय भाषेत जर बोलायचं असलं तर ज्या आता नगर परिषदेच्या आणि नगराध्यक्षाच्या इलेक्शन झालेल्या आहेत, या ठिकाणी सर्व पक्षांच्या अध्यक्षांना आणि सर्व पक्षाच्या चालकांना आम्ही इथून विनंती करत आहोत की आपण आपल्या माध्यमातून आदिवासींच्या आरक्षणाच्या ठिकाणी जी निवडणुकीची सीट वितरित करत आहात किंवा तिकीट वितरित करत आहात, ती तिकीट वितरित करत असताना आदिवासी आरक्षणाची जर सीट असेल तर अशा ठिकाणी आपण जात पडताळणी कमिटीला सोबत घेऊन किंवा रिव्हेरिफिकेशन करून त्यांच्या सर्व डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन करूनच आपण तिकीट द्यावी। अन्यथा आपण जर बोगस लोकांना तिकीटं दिल्या आणि निवडून आणलं आणि त्यांना आमच्या आदिवासी आरक्षणाचं हनन केलं, अशा वेळेस सर्व पक्षाचे जितकी अध्यक्ष आहेत, पालक आहेत, त्या सर्व अध्यक्षांचा आणि त्यांच्या संघटनेचा आणि पक्षाचा आम्ही विरोध करू। त्या पलीकडे आता ज्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन्स आहेत, या सर्व इलेक्शनची तिकीट वितरित करत असताना आदिवासींची जी वैयक्तिक आरक्षित सीट आहे, त्या आरक्षित सीटसाठी या लोकांनी सर्व जात पडताळणी कमिटीची स्क्रुटिनी करून आणि तेव्हाच त्यांना तिकीट वितरित करावी। अन्यथा बोगस लोकांनी आमच्या जागा बळकवलेल्या आहेत आणि इतर बोगस लोक भरपूर आंदोलनं करत आहेत की आदिवासींच्या आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे, त्यांच्या सोयीसुविधा आम्हाला भेटलं पाहिजे, यासाठी प्रत्येक संघटन आंदोलन करत आहे बोगस स्वरूपात। परंतु आम्ही आदिवासी समाजातील बांधव आदिवासींच्या संविधानिक अधिकारांचे आणि आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी संविधानिक माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाची पायरीसुद्धा गाठू। त्या पलीकडे आमच्या या विनंतीला महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय पक्षांनी ग्राह्य घेतलं नाही किंवा याची दखल घेतली नाही, अशा वेळेस महाराष्ट्रामध्ये जी पदवीधर निवडणूक आहे, ही आगामी निवडणूक, या निवडणुकीमध्ये आदिवासी विद्यार्थी संघटना स्वस्थॅन्ड घेईल। कारण युनिव्हर्सिटीच्या अधिकृत 22,000 विद्यार्थी जे आमचे वोट बँक आहे, त्या वोट बँकचं आम्ही या ठिकाणी प्रदर्शन करू। सर, डीबीटी ही योजना आदिवासी विद्यार्थ्यांच्या हित संवर्धनाची नसून त्यांच्या विनाशाची योजना आहे आणि ती बंद करून तुम्ही पूर्ववत 11 नोव्हेंबर 2011 चा जी आर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सगळा जी आर आहे, त्या जी आर संबंधित तुम्ही तो जी आर पूर्ववत लागू करा आणि विद्यार्थ्यांसाठी दीनदयाळ योजना बंद करून त्यांच्यासाठी सक्षम शासकीय इमारती उभारा, ज्यामध्ये त्यांना लायब्ररी, ज्यामध्ये त्यांना ग्राउंड आणि एक चांगलं अभ्यासाचं वातावरण निर्माण अशी सक्षम इमारत त्यांच्यासाठी उभारण्यात यावी, अशी आम्ही त्यांना मागणी घातली। त्याही पलीकडे जेव्हा 15 नोव्हेंबर किंवा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनासारखे मोठे उत्सव आदिवासी समाजासाठी साजरे केले जातात, अशा वेळेस आदिवासी समाज नेहमी रस्त्यावरचा कार्यक्रम साजरा करतो। त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं एक सामाजिक बैठकीचं स्थान नाही। नागपूर एक बलाढ्य शहर आहे, महाराष्ट्राची उपराजधानी आहे, अशा ठिकाणी जर आदिवासी समाजासाठी कमीत कमी 5,000 कॅपॅसिटीचं ऑडिटोरियम नसेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे आमच्यासाठी। कारण हे शहरच आदिवासी राज्यांनी फक्त बुलंदशाहीने बसवलेलं शहर आहे आणि या ठिकाणी जर आदिवासी समाजाचा एक ऑडिटोरियम नसेल, ऑडिटोरियम काय असेल, आमच्यासाठी तर मरण्यासाठी जागा नाही नागपूरमध्ये। आदिवासीचं स्वतंत्र दहनघाट किंवा यांचं दफनघाट नाही आहे ना, हीच परिस्थिती आहे। आदिवासी समाज या नागपूर शहराचा निर्माता आहे, परंतु त्यांच्यासाठी या ठिकाणी मरण्यासाठी जागा सुद्धा नाही। हे आरोप आम्ही वारंवार केलेले आहेत आणि आदिवासी विकास मंत्री साहेबांसोबत चर्चा करूनही खूप काही त्यांच्या मार्गात निघालेले नाही आहेत आणि सरांनी ज्या पद्धतीने उत्तर विद्यार्थ्यांना दिले की डीबीटी सारखी योजना मी बंद करणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करा, तर आम्ही सुद्धा त्यांना आवाहन केलेलं की जोपर्यंत तुम्ही डीबीटी बंद करणार नाही तोपर्यंत आदिवासी विद्यार्थी संघटना तुमच्या घरासमोर आणि प्रत्येक अधिवेशनात विधान भवनावर आंदोलन करेल। सर, यामध्ये महाराष्ट्रात जितकेही कार्यरत पक्ष आहेत आणि ज्या आम्ही राजकीय पक्षावर यासाठी आरोप करतोय कारण राजकीय पक्षाच्या प्रतिनिधित्वाच्या अनुमतीशिवाय कोणत्याही बोगस लोकांना आपण तिकीट देऊ शकत नाही, म्हणून आम्ही डायरेक्ट आरोप राजकीय पक्षांनाच केले आणि कुठल्याही पक्षांनी आमच्यावर बोट उचलला असं आम्ही त्यांच्यासमोर आमचे सगळे पुरावे सादर करू। कुठले पुरावे आहेत तुमच्याकडे? बोगस कोण उमेदवार, त्याची नावे सांगा ना, कुठून आले ते निवडून किंवा उभे आहेत? उभे म्हणजे सर, आता त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, महानगरपालिकेचे उमेदवार आहेत आणि आता येत्या आगामी महानगरपालिकेच्या उमेदवारीकरिता त्या लोकांनी सीनाजोरी करत खऱ्या आदिवासी लोकांशी मुठभेड करत आहेत आणि त्या संबंधित आम्ही पक्षाच्या लोकांवर आरोप नाही करत आहोत,
आम्ही विनंती करत आहोत की आतापर्यंत ज्या पद्धतीनं आमच्या आरक्षणाला डावलून बाकीच्या लोकांना तुम्ही संधी दिली, या पलीकडे आमची विनंती असेल की आगामी महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये यांनी खऱ्या आदिवासी लोकांना संधी द्यावी, त्यांची जात पडताळणी पूर्ण करावी, रिव्हेरिफिकेशन करावं, तरच त्यांना तुम्ही तिकीट द्या. अन्यथा पक्षाचा सुद्धा आम्ही विरोध करू आणि ज्या पक्षाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी घडून येतील, नुसतंच नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्याचा विरोध होणार नाही, तर संपूर्ण भारत लेवलवर त्याचा आम्ही विरोध करू, राष्ट्रीय लेवलवर त्याचा विरोध होणार. त्यांची नावं काय? सर, हे गुपित आहे, कारण आम्ही त्या संदर्भात काही पिटिशन्स वगैरे दायर केलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला क्षमा मागतो. आम्ही कुणाची नावं जाहीर करणार नाही, परंतु ही लढाई आम्ही परिपूर्ण न्यायालयाच्या माध्यमातून लढू. आम्ही नुसतं नागपूरच्या लोकांची आम्ही गोष्ट करत नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता नगर परिषदेचे आणि नगराध्यक्षाचे इलेक्शन झालेले आहेत. त्या नगराध्यक्षाच्या इलेक्शनामध्ये आणि नगर परिषदेच्या इलेक्शनामध्ये जे बोगस उमेदवार आहेत, त्या बोगस उमेदवारांची यादी आम्ही लवकरच तुमच्या समोर सादर करणार. परंतु न्यायालयाची कारवाई किंवा कुठली पिटिशन पूर्ण व्हायच्या आधी आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचे, त्यासाठी आम्ही क्षमा सुद्धा मागतो तुम्हाला, परंतु ते जाहीर करू. धन्यवाद आप सब आए. देखिए सर, कास्ट सर्टिफिकेट के बेसिस पर नॉमिनेशन भरा जाता है. कास्ट सर्टिफिकेट के बेसिस पर नॉमिनेशन भरा जाता है, लेकिन उसके डॉक्यूमेंट जितने उसके पुराने डॉक्यूमेंट होंगे, यानी उसके खानदान में किसी के पास तो वैलिडिटी होगी. अगर वो शेड्यूल ट्राइब की सीट से चुनाव लड़ रहा है, उसके खानदान में किसी ना किसी की तो वैलिडिटी होगी, लेकिन वो बिना वैलिडिटी सादर किए कास्ट सर्टिफिकेट के बेसिस पर, और कास्ट सर्टिफिकेट बनाई जा सकती है, कास्ट सर्टिफिकेट बनाई जा सकती है, तो कास्ट सर्टिफिकेट के बेसिस पे वो नॉमिनेशन भर देते हैं, चुनाव में लड़ लेते हैं और चुनाव जीत कर भी आ जाते हैं. उसके बाद में 6 महीने में उनको सादर करनी पड़ती है वैलिडिटी, फिर वो कोर्ट में जाते हैं और स्टे लाते हैं. और ये होता आ रहा है, अभी से नहीं, पहले से होता आ रहा है. तो हम यही ध्यान केंद्रित करना चाहते हैं लोगों का कि जो शेड्यूल ट्राइब का उम्मीदवार है, अगर वो अपनी कास्ट सर्टिफिकेट वहां दे रहा है, तो उसके किसी खानदान में तो किसी की वैलिडिटी होगी, किसी ना किसी की तो वैलिडिटी होगी, उसको अटैच करके लेना चाहिए, उस वैलिडिटी को अटैच करके लिया जाना चाहिए, तभी वो खरा आदिवासी चुनाव लड़ रहा है. ऐसा हम समझेंगे. और होता आ रहा है, अभी से नहीं, पहले से होता आ रहा है. किसी किसी के पास में कंडीशनल वैलिडिटी है, लेकिन पॉलिटिकल नहीं है, एजुकेशन के बेसिस पर उनको दिया गया है, उस पर भी वो पॉलिटिकल में वो लड़ लेते हैं इलेक्शन. अभी कार्यकाल तो खत्म हो गया 2 साल पहले, 3 साल पहले, अब किसी का नाम लेने की जरूरत नहीं है. लेकिन मेरा इतना कहना है कि अगर वो जो हमारा रिप्रेजेंटेशन है, ये हमारा आरक्षण नहीं, ये हमारा रिप्रेजेंटेशन है. हम 12 सीटें हमको यहाँ दी गई है नागपुर में, नागपुर महानगर पालिका में हमको 12 सीटें रिजर्व दी गई है, तो हमारा रियल रिप्रेजेंटेशन जाना चाहिए ना. हम उसकी लड़ाई लड़ रहे हैं और हमको सुप्रीम कोर्ट में जाना पड़े तो भी हम जाएंगे, क्योंकि हमारे जितने भी हमारे संगठन है उन सबसे हमारी बातचीत चल रही है. इस विषय को हमको क्लियर करना है, हम लोग क्लियर कर देंगे. और 12 के 12 अगर ठीक है, अगर आपको लगता है कि जनसंख्या के अनुपात में कि हमको यहाँ पे 12 सीटों का रिजर्वेशन दिया गया है, तो ठीक है, तो मत लो आप इलेक्शन इन 12 सीटों पे. हम बोल रहे हैं इलेक्शन कमीशन को, आप मत लो इन 12 सीटों पे इलेक्शन, जातिगत जनगणना के आंकड़े आने दो, उसके बाद में आप लोग 12 सीटों का रिजर्वेशन अपना इलेक्शन ले लेना, फिर देख लेना कितने रियल है और कितने बोगस है, उसके हिसाब से चलेगा ना. 12 में से 6 होंगे ना हमारी सीटें, वो भी चलेगा, लेकिन रियल रिप्रेजेंटेशन जाना चाहिए. इसके लिए प्रेस कॉन्फ्रेंस है और लोगों का ध्यान केंद्रित करना चाहते हैं इस विषय को. और एक चीज, नामांकित शिक्षण योजना जो महाराष्ट्र में चल रही थी 2009 से, उस पर पिछले जो हमारा आंदोलन हुआ था अभी अगस्त सितंबर में, क्योंकि तब तक के एडमिशन दी नहीं गई थी, 228 लोगों के फॉर्म भरे गए थे. 228 का चयन हुआ था, 114 लड़के और 114 लड़कियां पहली क्लास के लिए. और टॉप्स की स्कूल रहती है सर नामांकित शिक्षण योजना में, उन टॉप्स की स्कूलों को हटा के दूसरे लेवल की स्कूलों को दिया जा रहा है. तो हमारी ये डिमांड है कि वो योजना बंद नहीं होनी चाहिए, नागपुर में ही नहीं पूरे महाराष्ट्र में, क्योंकि उससे जो पालक वर्ग है उसका बोझ हल्का होता है. क्योंकि 60,000 रुपए देता है आदिवासी विकास विभाग, हमारे पैसा है, हमारे बच्चों को काम में आना चाहिए, तो उसके ऊपर हम ध्यान केंद्रित करना चाहते हैं. नहीं तो पूरे महाराष्ट्र लेवल पर यह आंदोलन होगा. और मंत्री जी से मेरा अनुरोध है, मंत्री जी इसके ऊपर में आदिवासी विकास मंत्री जी से मेरा अनुरोध है कि इस विषय पर वो थोड़ा सा ध्यान केंद्रित करेंगे और जो योजना है वो चलते रहेंगे और चलते रहना चाहिए, क्योंकि ये हमारे
जो नागपुर के जो पालक वर्ग है उसके ऊपर में जो बोझ पड़ता है 1 लाख रुपए साल का वो कम होता है। आदिवासी विकास विभाग 60,000 रुपये भरता है एक बच्चे का, तो उसका शिक्षण अच्छे तरीके से होना चाहिए, हमारी डिमांड है। म्हणजे तुमचं असं पुढच्या काळात असं म्हणणं राहील का की 12 जी जागा आहे त्याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा उमेदवारांना बिलकुल सोबत आली पाहिजे, कोणाला कोणाच्या त्याचा फॅमिलीमध्ये कास्ट व्हॅलिडिटी असेलच। कास्ट सर्टिफिकेटच्या बेसिसवर ते लोग फॉर्म भरतात। मी सांगा तुम्हाला 6 महीना जितने के आने के बाद में 6 महीने का टाइम पीरियड रहता है उनको, तब तक क्या वैलिडिटी बनाओ, वैलिडिटी बनाते नहीं क्योंकि बनतीच नहीं, और फिर वो सुप्रीम कोर्ट अपना हाईकोर्ट पे जाते स्टे लाते, और उसके बाद में धीरे धीरे स्टे आते आते 1 साल 2 साल गुजर जाता है, 5 साल कंप्लीट हो जाते, तो रियल रिप्रेजेंटेशन कहाँ जाएगा? बोगस रिप्रेजेंटेशन है ना, रियल रिप्रेजेंटेशन चाहिए। तो हम ये बोल रहे हैं कि अनिवार्य किया जाए, वैलिडिटी ली जाए, किसी ना किसी की तो होगी, किसी ना किसी को अगर हुआ, अगर वैसा नहीं करना चाहते आप, वैलिडिटी नहीं ले रहे, कास्ट सर्टिफिकेट को नॉमिनेशन भरने दे रहे, तो स्ट्रिक्टली 6 महीने के अंदर कोई कोर्ट में जाएगा नहीं, स्ट्रिक्टली 6 महीने में अगर वैलिडिटी साझा नहीं की तो उसको उस पद से हटा देना चाहिए।